संसदेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन घुसखोरांमुळे आणि विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे गाजत आहे। संसदेत झालेल्या घुसखोरांच्या मुद्द्यावर बोलताना संसदीय कामकाजाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक खासदारांचे निलंबन केले। या अधिवेशन काळात निलंबनाच्या कारवाईची सुरुवात शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर पासून झाली आणि मंगळवार दिनांक 19 डिसेंबर पर्यंत संसदेतून 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले। या निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे। यात या निलंबित खासदारांसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत। विरोधी पक्षातील खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत। कठोर शब्दात या कारवाईचा निषेध केला जात आहे। हुकुमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून 141 खासदारांचे निलंबन केल्याबद्दल भाजपा सरकारचा सर्व स्तरातून जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर पनवेल उरण महाविकास इंडिया आघाडीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी महाविकास व इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यासाठी एकवटले होते। यावेळी मोदी हटाव देश बचाव, नरेंद्र मोदी हाय हाय या घोषणांनी परिसर दणाणून काढला। यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, माजी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष जनार्दन म्हात्रे, आरसी घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रशांत पाटील, काँग्रेसचे पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भरत पाटील, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, गुरुनाथ पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या भावना घाणेकर, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अर्चना कुलकर्णी यांच्यासह पनवेल उरण इंडिया तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया आघाडी उरण पनवेल भागातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एका क्षणामध्ये एवढे जमलेले आहेत। खरं म्हणजे आज जो खासदारांना निलंबन झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण पनवेलमध्ये आज जमलेलो आहोत। आपण सर्व पदाधिकारी प्रत्येकाने इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्वांनी जोराने घोषणा द्या। इंडिया आघाडीचा मोदी सरकारचा, मोदी सरकारचा, मोदी सरकारचा। आज हे देशामध्ये काय चाललेलं आहे हे पाहण्यासाठी टीव्हीवर आपण रात्रंदिवस आपण बघत असतो। त्यांनी सुद्धा आता उठून बाहेर पडायला पाहिजे, कारण जे आज चाललेले आहे देशामध्ये, आज प्रत्येक गोष्टीवर तुमचा अत्याचार चालू आहे, प्रत्येकावर केसेस चालू आहे, प्रत्येकावर बँकेचा घोटाळा चालू आहे। पण हे कोणा आघाडीच्या लोकांवर चालू आहे। पण इंडिया आघाडीचे लोक आपण आपल्या शांत बसून जमणार नाही, कारण मोदी सरकार आणि शाह ह्या दोन्ही नेत्यांनी अदानी अंबानी असे सारखे लोक आणून देशाचा वाटोळा करायला घेतले। ते त्यांना देश विकण्याचं काम चालू करणार आहेत, कारण हुकुमशाहीचं राज्य त्यांना आणायचं आहे। याच्यासाठी आपण सर्व लोकांनी तात्पर्याने बाहेर पडून प्रत्येक घरोघरी जाऊन याचा निषेध करण्याचं काम आपण सर्वांनी करायला पाहिजे। नाही तर 24 मध्ये आपल्याला ते झोपवल्याची ओळखून येणार नाही, त्याच्यासाठी आपण बाहेर पडणं गरजेचं आहे। सर्व मी माझ्या मित्रांना सांगतोय, आघाडीच्या लोकांना सांगतोय, इंडिया आघाडीचे लोक आपण प्रत्येकाने एकत्र मिळून सर्व बीजेपीच्या जेवढे जिथे त्यांचे जे संधी आपण उघड करण्याचं काम आपण करून द्यायला पाहिजे आणि जनतेसमोर आणायला पाहिजे, असं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं मी शिरीष घरत म्हणून जिल्हा प्रमुख या नात्याने मी बोलतोय आणि थांबतोय। या ठिकाणी सत्य आज बाहेर यायला तयार नाही, जनतेच्या भावना प्रकट व्हायला तयार नाहीत आणि म्हणून आपण या एकंदर प्रकरणाकडे बघितलं तर देशाच्या संसदेमध्ये
जी तरुण मुलं घुसलेली होती, या साऱ्या प्रकरणावर जनतेनं जागृत होऊन आपली मतं प्रकट केली पाहिजे. जर संसदेमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली असती तर या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी अमित शहांवर फिक्स झाली असती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि शहा यांचं हे सरकार जुलूम आणि जबरदस्तीचं काम करतंय. देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जनतेनं निवडून दिलेली सरकारं त्या ठिकाणचे पक्ष फोडून हटवून भाजपचं सरकार स्थापन करा. सरकार इथे दुसऱ्या कुठल्या पक्षाचं असतं तर देशद्रोही राष्ट्रविरोधी अशा शिलक्या शब्दानं त्या सरकारचं वर्णन केलं असतं. पण संसदेची सुरक्षा ही ज्यांची जबाबदारी आहे त्या अमित शहानी संसदेमध्ये या प्रकरणावर चर्चा करणं सोडून खासदारांचं निलंबन करणं पसंत केलं. साऱ्याच गोष्टीचा आपण साऱ्यांनी निषेध केला पाहिजे. आपल्याला उद्याच्या कालखंडामध्ये साऱ्यांना एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये जे आज वातावरण आहे ही परिस्थिती अशीच आहे या ठिकाणी आपण बघतोय. आणि निश्चितपणानं जागोजागी अशा पद्धतीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न आपल्या साऱ्यांना करावा लागणार आहे. अन्यथा या देशातली प्रसार माध्यमं असतील किंवा त्यांच्यावरील जे जुलूम जबरदस्ती चालू आहे, 50 खासदारांना निलंबित करण्यात आलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि या देशातल्या जनतेच्या भावना प्रकट करण्यासाठी आपण सारेजण एकत्र जमलेलो आहोत. या देशामध्ये आज 2 माणसांचं सरकार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.